आज सकाळी मी चालायला गेलो होतो. त्यानंतर चालताना मला तिथे एक बोरवेलची गाडी भेटली. तर त्यातील एक जण येऊन मला त्याने विचारलं की इथं हे लोकेशन कुठे, त्यांना जिथं जायचं होतं तर त्यांना मी ते सांगितलं त्या कंपनीचा ॲड्रेस. त्यानंतर मग मी तिथेच कपडे काढून उन्हाला बसलो होतो. थंडी वाजत होती म्हणून, फक्त हाफ पॅन्ट होती. त्यानंतर तोच माणूस माझ्याजवळ आला आणि मला विचारत होता. मी 5-6 दिवसांपूर्वीच वॅक्सिन केली होती, त्यामुळं माझं शरीर उन्हात एकदम गोरं आणि ते चमकत होतं, तर ते छान दिसत होतं. तर मला म्हटलं की पुरे शरीर के बाल निकलते का? हां म्हटलं हो, मला केस असल्यावर जास्त चांगलं नाही वाटत, मला क्लीन राहायला आवडतं. मला म्हटलं की हां उधर की भी निकालते का? म्हटलं हो. मग त्यानंतर मला तो विचारत होता की लग्न झालं का वगैरे वगैरे. म्हटलं नाही, मला नाही करायचं. मग मला वाटलं की त्याचं पण लग्न झालेलं नाही आहे. तर मग म्हटलं काय प्रॉब्लेम आहे का? तर म्हटलं हो, हमारे यहाँ मतलब मुझे लडके अच्छे लगते हैं, लडकियाँ नहीं. तर त्याला वाटलं होतं की त्याने असं मला सांगितल्याच्या नंतर मला थोडंसं आश्चर्य वाटेल, मला हसायला येईल वगैरे. पण मला ह्या गोष्टी ऑलरेडी माहिती आहे की LGBTQ ही जी कम्युनिटी आहे, मग एल म्हणजे लेस्बियन, म्हणजे काही मुली अशा असतात की त्यांना मुलीच आवडतात, मुलं नाही आवडत. बी म्हणजे बायसेक्शुअल, म्हणजेच त्यांना दोन्ही पण आवडतात, मुलगी आवडते आणि मुलगा पण आवडते. नंतर टी म्हणजे ट्रान्सजेंडर, म्हणजे त्यांना मराठी भाषेत आपण छक्के म्हणतो. आणि गे म्हणजे की ते जे पुरुष असतात त्यांना पुरुषच आवडतात. आता हे ऑलरेडी मला माहिती असल्यामुळं मला काही त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतं. मला हसायलासुद्धा नाही आली आणि हसणं योग्य पण नव्हतं. मग तो थोडासा त्यानंतर कम्फर्टेबल झाला. तर मग मी त्याला विचारत होतो की मग तू कसं काय या गोष्टी करतो? तर नाही म्हटलं की आमच्या इकडं आमच्यासारखेच काही आहेत 2-4 लोकं, तर आम्ही ह्या गोष्टी सोबत करतो, पण आम्ही काही कोणाला सांगत नाही म्हटलं. लोकं हसतात किंवा आम्हाला लोकांमुळं थोडीशी लाज वाटते वगैरे. तर म्हटलं ठीक आहे. तर आणि म्हटलं की पुरुषांकडे बघूनच म्हटलं आम्हाला चांगलं वाटतं, म्हटलं जास्त काही करायची गोष्ट पण वाटत नाही. मग त्यानंतर तो मला विचारत होता की तुमच्याकडं मुलंसुद्धा बघत असतील ना, तुम्ही सुंदर आहे, बॉडी वगैरे चांगली आहे, एवढे गोरे. म्हटलं हो बघतात. म्हटलं तुम्ही लग्न का नाही केलं? म्हटलं माझे वेगळे रिझन्स आहे, मला आयुष्य व्यवस्थित जगायचं आहे. मग मला म्हटलं की तुम्हाला कोण आवडतं? म्हटलं सेक्शुअली जर बघत असेल तर मला ते मुलीच आवडतात, काय प्रॉब्लेम नाही आहे. मग मला त्याने विचारलं की हां तुमचे फोटोज वगैरे आहे का? दाखवले. आणि हे सगळं करताना तो माझ्या शरीराला नीट न्याहाळत होता. पण मला काही त्यावेळेस वाटलं नाही, कारण ठीक आहे, त्याला समजा प्रकृतीने ती गोष्ट तसं त्याला वेगळं बनवलेलं आहे, तर त्यात आपण त्याची मजा उडवण्यात काय अर्थ नाही. मी त्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन केल्या. त्यानंतर मी त्याला हे सुद्धा सांगितलं की करण जोहर हा एक चांगला डायरेक्टर आहे, प्रोड्युसर आहे, तो सुद्धा गे आहे म्हटलं, त्यालासुद्धा पुरुषच आवडतात. त्यानंतर त्याला क्रिस्टन स्टीवर्टचं उदाहरण दिलं. म्हटलं ती एक जगप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आहे, तिला मुलीच आवडतात. म्हटलं तू एकटाच असं काही नाही आहे, असतात असे बरेच लोक. तर मग त्याला ते थोडं अजून चांगलं वाटलं की नाही, मी एकटा नाही, यात भरपूर असे श्रीमंत संपत्तीवान लोकंसुद्धा आहेत. त्याला तो थोडासा मी दिलासा दिला, त्याच्या मनातील न्यूनगंड कमी व्हायला थोडासा त्यामुळे मदत झाली असावी. तर माझं इथं सांगण्याचा मनोदय हा आहे की प्रकृतीने म्हणा किंवा ईश्वराने म्हणा, काही लोकांना वेगळ्या पद्धतीने बनवलेलं असतं. मग हे जे असेल LGBT कम्युनिटी असेल किंवा काही काही लोक समजा रंगाने काळे असतात, काहींच्या डोक्यावर केस राहिलेले नसतात, त्यांना आपण टकले म्हणतो. किंवा बाकी गोष्टी असेल, एखाद्याला नीट व्यवस्थित बोलता येत नाही, थोडासा बोबडा बोलतो, काहींना नीट ऐकता येत नाही, त्यांना आपण बधीर म्हणतो. काहींची बुद्धीच थोडीशी जन्मताच थोडीशी व्यवस्थित चालत नाही, लोक त्यांना मतिमंद म्हणतात. तर ही जी लोकं आहेत, ह्या लोकांचा ह्यात काहीच दोष नाही.
त्यांनी ते स्वतः मागून घेतलेलं नाही, जन्मताच त्यांना ते मिळालेले आहेत. त्यामुळं आपण त्यांचा स्वीकार जरी करता नाही आला आपल्याला, तरी त्यांचा तिरस्कार मात्र करू नका. त्यांना दुःख नका देऊ. भले तुम्हाला आनंद देता येत नाही ती गोष्ट वेगळी, तुम्हाला स्वीकारायची नाही ती पण गोष्ट असू दे, पण त्यांना दुःख देऊ नका, त्यांचा तिरस्कार करू नका. कारण तुम्ही जर त्यांचा तिरस्कार केला, निंदा केली, त्यांच्यावर हसले, तर तुम्हाला काय ना, आपल्याला काय होतं, तेवढ्यापुरतं चांगलं वाटतं, हसू येतं, पण त्यांच्यासाठी ती एक एक गोष्ट त्यांच्या मनाला ती लागत असते. आणि असं ज्यावेळेस प्रत्येक माणूस असं त्यांच्याशी वागत जातो, त्यावेळेस मग असे लोक आत्महत्येपर्यंतसुद्धा जातात. असो, फक्त इथं एवढंच सांगायचं आहे की आपल्याला कोणाला सुख समाधान देता आलं नाही, आनंद देता आला नाही तरी चालेल, पण आपल्यामुळं मात्र कोणालाही दुःख होता कामा नये, एवढी मात्र काळजी आपण माणूस म्हणून घेऊ शकतो. धन्यवाद.